आज हे डॉग आहे ना माझ्या मागे मागे पीजीवर चालले आले आणि पीजीवर आल्यानंतर ना भाई काय झालं सांगतो मी तुम्हाला शेवट. तर जय वाल्मिक मित्रांनो, मी तुमचा लाडका शंकर आणि आज आहे ना भाई तिसरा दिवस आहे बरं का आपला रनिंगला जायचा. मॉर्निंगला सर्वजण झोपलेले असतात, पण मी ते एक रिकाम आहे बरं का की 5:30 वाजेला उठून रनिंगला जातो मी. रात्रीच्या वेळेस ना भाऊ सगळेजण झोपलेले असतात बरं का ना. रात्री जर काही थोडाफार आवाज आला तर असे भुकताना भाऊ डायरेक्ट ते जोरजोरामध्ये आवाज बंद करत. मग काय पाणी वगैरे पिऊन मी निघालो तो रनिंगला जाण्यासाठी. पण ना आज मोसम खूप भारी होता बरं का, कारण की थंडीच वाजत नव्हती आज एवढी. पुण्यातले डॉग पण एवढे डेंजर आहे ना, एक भिंतीवर राहतो तो, एक पत्रावर राहतो तो, एक कारवर राहतो तो, एक बाईकवर राहतो. म्हणलं बाबा हो डेंजर विषय यांचा. मग काय शेतान का नामली यावर शेतान हाजीर. म्हणलं बाबा दुसऱ्या रोडाने आलाय मी, तरी यांनी मला पकडून घेतलं. म्हटलं तुम्हाला माहिती का मी रोज एक नवीन टार्गेट घेतो बरं का. कसं माहितीये का की आज जर मी 3 किलोमीटर पाहिलो ना, तर उद्या मी डायरेक्ट 4 किलोमीटर पाहिणार. आता माझं ना डायरेक्ट 2 किलोमीटर कंप्लीट झालंय बरं का. आता मला परत 1 किलोमीटर पाहायचं, म्हणजे आजचा जो टार्गेट आहे कंप्लीट होऊन जाईल. एवढं बरं झालं की हा एकटाच भेटलाय. जर तिन्ही भेटले असते ना तर माझा पिच्छा सोडला नसता या 3 जणांनी. मग काय आजचा टार्गेट आपला कंप्लीट झालेला आहे बरं का, म्हणजे 3 किलोमीटर आपण पाहिलोय. मला माहित होतं की हे 3 जण भेटणारच म्हटलं, कारण की यांचं रोजच माझ्या मागे मागे येऊन जाता बरं का पीजीवर आणि रिकामे कामं करता. मग काय आपल्या कट्ट्यावर आलो मी बसायला आणि इथं पण येऊन लागले बरं का ते. मला असं वाटलं की कल्टी मारून घेते नाही, पण गेलेच नाही भाऊ, डायरेक्ट पीजी पर्यंत येणार होते वाटतंय. तुम्हाला माहिती का हा डॉग जर माझ्या जवळ आला ना डायरेक्ट मला सोडून जातच नाही बरं का. डायरेक्ट आता 1 घंट्यापासून माझ्या जवळ बसलाय तो. मी इथून आहे ना कशी तरी कल्टी मारायच्या मागे बरं का, कारण की मला जायचंय जॉबवर आणि मी होतोय लेट, आणि जर लेट गेला तर माझी पंचिंगच होणार नाही.